नमस्कार. राजहंस प्रकाशन आणि राजहंस पुस्तकपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो आपला लेखकांशी थेट गप्पांचा जो कार्यक्रम होतो त्यातला हा आजचा दुसरा भाग. मी विश्राम ढोले आणि आज आपण गप्पा मारणार आहोत लेखक प्रशांत दीक्षित यांच्याशी. प्रशांत दीक्षितांशी गप्पा मारण्याचं एक महत्त्वाचं आजचं निमित्त असं आहे की त्यांनी अलीकडेच लिहिलेल्या म्हणजे जवळजवळ 6 महिन्यापूर्वीच लिहिलेल्या नरेंद्र मोदी, बदलता भारत आणि बदलता भाजपा या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालेली आहे. म्हणजे पहिली आवृत्ती आली फेब्रुवारी यावर्षी आणि 6 महिन्याच्या आत दुसरी आवृत्ती आलेली आहे. मराठी पुस्तकांच्या विशेषतः समकालीन विषयांवरच्या पुस्तकांच्या संदर्भामध्ये अशी इतक्या पटकन दुसरी आवृत्ती येणं हे तसं मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच हे औचित्य साधत आपण आज प्रशांत दीक्षितांशी या पुस्तकावर तर बोलणारच आहोत. पण त्याखेरीज प्रशांत दीक्षितांनी 2021 दुसरंही एक पुस्तक लिहिलं होतं, राव पर्व. त्यामुळे एकाच वेळा 2 महत्त्वाच्या पंतप्रधानांवर पुस्तकं लिहिणारे, एका अर्थाने समयोचित विषयांवर, समकालीन विषयांवर आणि महत्त्वाच्या सगळ्यांच्या इंटरेस्टच्या मुद्द्यावर लिहिणाऱ्या लेखकांशी आज आपण गप्पा मारणार आहोत. प्रशांत, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या गप्पांमध्ये. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन 2 गोष्टींसाठी की एकतर तुम्ही 2 अत्यंत महत्त्वाच्या भारतीय राजकारणावर दीर्घकाळ परिणाम, भारतीय राजकारणच नव्हे तर राजकारण, समाजकारण याच्यावर दीर्घकाळ प्रभाव टाकू शकणाऱ्या 2 अत्यंत महत्त्वाच्या पंतप्रधानांवर मराठीतून उत्तम काम केलेलं आहे. आणि दुसरं अभिनंदन याहीसाठी की त्या दोन्ही कामांना वाचकांची उत्तम पसंती मिळते, पावती मिळते. त्याच्या दुसरी आवृत्ती दोन्ही पुस्तकांच्या आल्या. धन्यवाद. तर म्हणून पहिल्यांदा अभिनंदनाने सुरुवात करतो. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की जो सर्वसाधारण अगदी कोणाच्याही मनात असेल की 2 अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरसिंह राव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, 2 वेगळ्या पक्षाचे, 2 वेगळ्या भिन्न प्रकृतींचे, 2 वेगळ्या कालखंडातले, पण भारताच्या स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातले अत्यंत महत्त्वाचे पंतप्रधान जसं आपण म्हणू, त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याची ही प्रेरणा आणि हा विचार कसा? पहिली गोष्ट म्हणजे विश्राम, तुम्हाला माहितीच आहे किंवा मी तुला तुलाही करीन ते जास्त कम्फर्टेबल वाटेल की आपण दोघेही पत्रकारितेतनं पुढे आलेलो आहोत. पत्रकार म्हणून मी दिल्लीतही काम केलेलं आहे. नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते तेव्हाच मी लोकसत्तेसाठी दिल्लीत 5 वर्ष काम करत होतो. खरं म्हणायचं तर त्यावेळे नरसिंहराव इतक्या ऐतिहासिक आपले ऐतिहासिक निर्णय घेत आहेत आणि त्याचे भारतावर इतके दूरगामी परिणाम होणार आहेत याची जाणीव फारशी मला नव्हती. मला काय अनेकांना नव्हती, पण मला नक्कीच नव्हती आणि मी ते पुस्तकात नमूदही केलेलं आहे. पण पुढे जेव्हा त्याचे एक एक परिणाम जाणवायला लागले तेव्हा लक्षात आलं की या माणसाने 1991 खूप वेगळं काम केलं आहे. आणि त्यात जेव्हा अधिक खोलात मी जायला लागलो तेव्हा लक्षात आलं की अरे हे तर फारच मूलभूत काम आहे. म्हणजे विशेषतः मनमोहन सिंगांना बरोबर घेऊन, अर्थात असं नाही मी म्हणणार की सर्व काही त्यांनी एकट्यानेच केलं किंवा त्यांच्यामुळेच झालं. मी त्याचा सगळा इतिहासही मांडलाय की इंदिरा गांधी, राजीव गांधींपासूनच ते लक्षात आलं होतं. नेहरूंचा एक मोठा काळ होता ज्याचं अलीकडे चेष्टा केली जाते, पण नेहरूंचं सुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या देशात आहे. म्हणजे जसं मला वाटतं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन की त्यांनी या देशात लोकशाही रुजवली. घराणेशाही आणली हे त्यांचं चुकीचं आहे असं मला वाटतं, पण या देशात लोकशाही रुजवण्यामध्ये नेहरूंचा जो वाटा आहे, नाहीतर त्यांना हुकुमशाह होणं सहज शक्य होतं पण ते झाले नाहीत. आणि अन्य गोष्टी आहेत, तो काय आपला आता चर्चेचा विषय नाही, पण त्यांचं जसं काम आहे. इंदिरा गांधींचं काही वेगळ्या पद्धतीचं काम आहे, राष्ट्रवादासंबंधी असेल किंवा अन्य असेल, पण आणीबाणीसारखा एक वाईट कालखंड होता. राजीव गांधींच्या वेळी किती उलटसुलट झालं तेही मी राव पर्वमध्ये म्हटलं आहे. पण त्यानंतर जेव्हा भारताची स्थिती म्हणजे 84 ते 89 या काळात भारताची स्थिती इतकी वाईट आली की आपल्याला सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली. आणि हे कोणी इंटेन्शनली नाही केलं, आपल्या योजनाच सगळ्या अशा राजीव गांधींच्या काळात चुकल्या की सोनं गहाण ठेवायची वेळ आली. तो धाडसी निर्णय खरं तर चंद्रशेखरांनी घेतला, पण चंद्रशेखरांचं सरकार कोसळलं आणि मग नरसिंहराव झाले. नरसिंहरावांच्या बाबत वैशिष्ट्य असं की नरसिंहराव मुळात मुक्त अर्थव्यवस्थेच्या बाजूचे नाहीत. म्हणजे गंमत म्हणजे मी त्या पुस्तकात असं म्हटलंय की नरसिंहराव हे याचे नायक होते मुक्त अर्थव्यवस्थेचे, पण पालक नव्हते. बरोबर, त्यांनी पालकत्व स्वीकारलं नाही आणि त्यामुळे काँग्रेसचं नुकसान झालं असं माझं मत आहे. पण नरसिंहरावांनी ज्या पद्धतीने स्वतःला वयाच्या 71-72व्या वर्षी ते पंतप्रधान झाले,
तर त्यांचं बुद्धिचापल्य त्यात दिसतं की परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी विचारधारा आपली बदलली आणि देशाला अशा अचूक मार्गावर नेलं की पुढे आज 1923 पर्यंत जे काही नरेंद्र मोदी करतायत, मध्ये अटल बिहारी वाजपेयींनी केलं, नंतर मनमोहन सिंगांनी केलं, तो सगळा रेल्वे मार्ग तोच आहे. बरोबर. हे अशा रीतीने ते मूलभूत काम आहे. तर त्या ह्याच्यावर लिहायचं म्हणजे असं डोक्यात नव्हतं, पण दिलीप माजगावकरांची खरी तर प्रेरणा म्हणजे त्यांची नजर, एक अत्यंत बारकाईने घडामोडी बघणारे प्रकाशक आहेत. तुलाही माहिती आहे, तुलाही त्याचे अनुभव आहेत तुझ्या पुस्तकांच्या बाबत. तर त्यांच्या सहज गप्पा मारताना लक्षात आलं की मी म्हटलं संजया बारूंचं 1991 नावाचं एक चांगलं पुस्तक आलेलं होतं, ते मी वाचलं होतं. त्यातल्या काही किस्से मी त्यांना सांगत होतो. तर ते म्हणाले की नुसते किस्से सांगण्यापेक्षा तुम्ही लिहित का नाही याच्यावर, आणि त्यांची ती तक्रार होतीच की तुम्ही लिहित नाही. मग मी म्हटलं अरे याच्यावर लिहिलं पाहिजे, आणि मग मी त्याच्यावर काम करायला लागलो. मग असं जाणवलं की त्याचं पहिल्या ह्याच्यात जे स्वागत झालं की आपल्याकडे बरेचदा असं होतं की समकालीन घटितांवर लिहिलं जात नाही. खरं. म्हणजे नरसिंहराव हा एक फिनॉमिना होता त्या काळातला, तसाच नरेंद्र मोदी आता आहे. बरोबर. आपण अनेकदा अजूनही स्वातंत्र्यपूर्व काळ किंवा इंदिरा गांधी आणि त्याच ह्याच्यात जखडलेलो. आज काय चाललंय, आजचे नेते निर्णय कसा घेतात, आजचा नेत्यांचा दृष्टिकोन काय आहे, किंवा अलीकडच्या भूतकाळातल्या लोकांनी काय केलं, त्याचे काय परिणाम आहेत, यावर लिहिलं जात नाही. आणि त्यावर लिहिलं जावं असं माझा एक आग्रह होता किंवा मला वाटत होतं. आणि सुदैवाने रावांचं पुस्तक संपल्यानंतर दिलीप माजगावकरांनीच सूचना केली की अरे मोदींवर का नाही तुम्ही काम करत, कारण आत्ताच्या याला. म्हणून मी मोदींच्या पुस्तकाची सुरुवातच अशी केली की नरेंद्र मोदी हे घटित फिनॉमिना तारतम्याने समजून घ्यायची ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी हे राजकीय चरित्र, आणि बेसिकली राजकीय दोन्ही राजकीय क्षेत्रात. इनफॅक्ट आता प्रशांत म्हणाला त्यातला एक भाग खूप मला महत्वाचा वाटतो, तो असा की एखाद्या गोष्टींना तारतम्याने समजून घेतलं पाहिजे. दोन्ही पुस्तकं मी वाचली आहेत आणि मला ते तारतम्य अनेक ठिकाणी ते दिसतंय. खरं तर अशा प्रकारची पुस्तकं पटकन एकांगी होऊ शकतात आणि ते बरेचदा स्वाभाविक पण असू शकतं, काही वेळा तो मुळात हेतू देखील असू शकतो. पण आनंदाचा भाग असा आहे की या दोन्ही पुस्तकांमध्ये जरी चरित्रनायकांविषयी तपशील असला आणि त्यांच्या कार्याचा आढावा असला तरी तो एकांगी नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या अशा एकांगी नसलेल्या, खरं तर एकांगी असतं तर कदाचित व्यावहारिक पातळीवर अशा पुस्तकांचा फायदा होतो, कारण ती पटकन ज्यांना ते मान्य आहे किंवा ज्यांना ते मान्य नाही ते पटकन घेऊ शकतात. तर पण असं न होता देखील या दोन्ही पुस्तकांच्या 2 आवृत्त्या निघाव्या अल्पावधीमध्ये, हे मला असं वाटतं एका पद्धतीने एक लक्षण आहे किंवा एक चिन्ह आहे चांगलं की आपल्या मराठी वाचकांना अजूनही तारतम्याने लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची आवड आहे, आस्था आहे आणि विकत घेऊन वाचण्या इतपत त्याची इच्छा आहे. आणि हे तसं या अर्थाने एक चांगलं चिन्ह आहे आणि म्हणून त्याहीसाठी अभिनंदन करायला पाहिजे. पण प्रशांत म्हणताना असं होतं की समकालीन पुस्तकांना एक मुळातच वाचक वर्ग येतो कारण ते घडत असतं, हे खरं आहे. पण त्याचा तू आत्ता उल्लेख केला की एका अर्थाने ते राजकीय चरित्र आहे. तर राजकीय चरित्र लिहित असताना देखील एक काळाचा थोडासा अवधी, एक काळाचा थोडासा निवांतपणा आपल्याला लेखकाला लागतो, तर आपल्याला त्याचं चांगलं मूल्यमापन करता येतं. हा पहिला भाग. आणि त्यातही दुसरा भाग की ज्या 2 व्यक्तींविषयी तू ही पुस्तकं लिहिली आहेत त्या 2 व्यक्तींच्या बद्दलची लोकभावना बरेचदा टोकाची आहे. म्हणजे रावांच्या बाबतीत तुलनेने ती कमी आहे, पण मोदींच्या बाबतीत एकतर प्रचंड भक्तपणा किंवा नाही तर प्रचंड विखारी विरोध, अशा 2 टोकांमध्ये असलेली ही व्यक्ती आणि त्यांच्यावर समकालीन असल्यामुळे फारसं ज्याला म्हणूया ऐतिहासिक ॲडव्हान्टेज मिळत नाही. एका ऐतिहासिक व्हॅन्टेज पॉईंटवर बसून आपण त्यांच्याकडे बघू शकतो. ही दुहेरी आव्हानं लिहिताना तू कशी पेललीस? त्याचे 2 कारणं असतील. म्हणजे तुला माहिती आहे आपण दोघंही अरुण टिकेकरांच्या हाताखाली आपल्या जर्नलिझमला सुरुवात केली आणि तारतम्य हा त्यांचाच एक आवडता शब्द. आपण काही त्यांच्या खूप जवळचे वगैरे असे नव्हतो, पण त्यांच्या लिखाणाचा एक जो ढाचा होता, जी एक शैली होती, तो एक भाग. दुसरं म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंपासनं टिळक किंवा विनोबा इथपर्यंत जे मराठी वाचन झालं त्यात सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने लेखन केलेलं आहे त्याचं नाही म्हटलं तरी ती फारच उंचीची माणसं होती. पण ती कशी परंपरा कशा पद्धतीने म्हणजे टिळकांच्या गीतारसात अनेकदा म्हटलेलं आहे की अविरोधेनं एकवाक्यता, म्हणजे विरोध न करता एकवाक्यता कशी आणता येईल, हे भारतीय याचं वैशिष्ट्य. तिसरं आणखी एक इंटरेस्टिंग म्हणजे
अलीकडेच आता ती युट्यूबवर उपलब्ध पण आहे की पु ल देशपांड्यांनी लक्ष्मण शास्त्री जोशींची मुलाखत घेतली होती. बरोबर. आणि वाईमध्ये तिथे वादविवाद सभा कशा चालत असं पुलंनी विचारलं, तेव्हा लक्ष्मण शास्त्री म्हणाले की आपल्याकडे परंपराच, आपली हिंदू परंपराच अशी आहे की षडदर्शनं होती. तर दर्शनांवर जेव्हा वाद व्हायचे तेव्हा जो मध्यस्थ असेल तो समजा द्वैती असेल किंवा अद्वैती असेल तर तो वादाच्या वेळेत दुसऱ्याची बाजू ही स्वतः मांडायचा. म्हणजे दुसऱ्याची बाजू आधी समजून घ्यायची मग ती खोडायची, ही आपली परंपरा आहे. म्हणून आपल्याकडे षडदर्शन सुद्धा रुजलेली आहेत. प्रत्येक म्हणजे दिशा प्रत्येकाची विचार प्रवाह वेगळे आहेत. हे कुठेतरी मनात जाणवत होतं. त्यामुळे एक ती बैठक तयार झाली. दुसरी बैठक अशी उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे मी सुदैवाने माझ्या कॉलेजच्या दिवसात 4 वर्ष जे कृष्णमूर्तींचं ऐकलेलं आणि माझ्यावर अजूनही त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे. तर कृष्णमूर्तींची सगळीच मांडणी, अच्युतराव पटवर्धन, कृष्णमूर्ती, बकुळी जयकर यांचं ऐकताना ते जाणवायचं की समतोल विचार कसा केला जातो. तो लोकप्रिय नसतो. समतोल विचार कधीच लोकप्रिय नसतो. तो जोरकसही नसतो. तो आग्रहाने मांडण्यासारखा पण नसतो. पण तो शहाणा असतो आणि तो टिकून राहणारा असतो. तर हा जो भाग आहे की ते संस्कार कुठेतरी त्याच्यात आले. आणि आणखी एक सर्वात महत्वाचा भाग, तोही उल्लेख केला पाहिजे, म्हणजे माझे ते प्रकाशक आहेत म्हणून असं नाही, पण या दोन्ही पुस्तकाचं बारकाईने वाचन दिलीप माजगावकरांनी केलं. प्रकरण आणि ते कायम सावध असायचे किंवा की ही काटा एकीकडे झुकतोय की काय, आणि कधी समजा लिहिताना झुकला गेला तर ते ताळ्यावर आणायची काम अतिशय योग्य पद्धतीने आणि एखाद्याने कसं हळू शिक्षकाने कसं नीट सांगावं विद्यार्थ्याला त्या पद्धतीने ते त्यांचा अनुभव अफाट असल्यामुळे अनेक पुस्तकं त्यांच्या नजरेखालनं गेलेली असल्यामुळे, पण त्यांचाही तो आग्रह होता की मला एकांगी चरित्र नको. आणि त्यांचे राजहंसाची बाकी पुस्तकं आपण पाहिली तर लक्षात येतं. पण तू जे म्हणत असत त्याच्यात एक भाग मला असाही जाणवतो की ही तटस्थता असतानाही त्या चरित्र नायकाबद्दल आपल्याला आस्थाही असली पाहिजे. एक व्यक्ती, आस्था असणं वेगळं आणि त्याचा कोणतरी भक्तिभाव असणं वेगळं. पण आस्था नसेल तर ते निरस होतं. मग कारण तुम्ही चरित्र नायकाला, म्हणजे मी उदाहरण म्हणून देतो, नर फाटकांनी लोकमान्यांवर अतिशय अप्रतिम चरित्र लिहिलं खरंच, म्हणजे दस्तावेज म्हणून खूप चांगलं आहे. पण संपूर्ण चरित्र वाचलं की फाटकांची उंची खूप मोठी, पण लक्षात असं येतं की टिळकांना जणू काही कोठडीला उभं केलंय आणि उलट तपासणी घेतली जाते. तर असं होऊन आणि तेच फाटकांचा आपण माधवराव म्हणजे रानडे, न्यायमूर्ती रानडेंचं चरित्र वाचलं तर एकदम वेगळा भाग दिसतो, वेगळे फाटक दिसतात. असं होऊन त्यामुळे आस्था पाहिजे तुम्हाला त्या. मग काय होतं की त्या व्यक्तीचे गुण आणि अवगुण हे तुम्हाला नीट दिसायला लागतं. आणि मी याच्यात नरसिंहरावांवर नरेंद्र मोदींवर लिहिताना उल्लेख केलाय की जो रावांच्या वेळी उल्लेख केला नव्हता यावेळी केलाय. विनोबा आणि महात्मा गांधींमधला एक संवाद आहे आणि त्याच्यात महात्मा गांधी असं म्हणतात विनोबांना की मी माणसांचे गुण हे मी दरवाजे खिडक्यांप्रमाणे बघतो आणि त्याच्यातले दोष हे भिंतींप्रमाणे बघतो. आणि म्हणून म्हणाले दोषावर बडबडत राहिलं तर तुम्ही भिंतीवर डोकं आपटण्यासारखं, पण गुणाबद्दल बोलाल तर तुम्हाला त्याच्या अंतरंगात शिरता येतं. असं महात्माजींचं हे होतं, एक सूत्र होतं त्यांचं काम करण्याचं. आणि ते माहीत असल्यामुळे जर का तुम्हाला गुण दिसले नाहीत तर त्या चरित्र नायकाच्या अंतरंगात शिरता येत. म्हणून नरेंद्र मोदीमध्ये मी एक संपूर्ण प्रकरण मोदीत्व म्हणजे काय असावं, म्हणजे हे अर्थात माझे ऑब्झर्वेशन आहेत, पण त्याच्या मागे त्यांची काम करण्याच्या पद्धतीतनं त्यांचे कुठले गुण दिसतात आणि कुठे ते कमी पडतात, या दोन्हीचं एक अवलोकन वेगवान ह्याच्यात केलेलं आहे. आणि ते मला वाटतं आपण सर्व चरित्र नायकांच्या, म्हणजे जे चरित्र लिहितात त्या सर्वांनी ते म्हणजे त्या पद्धतीनेच पुढे जायला पाहिजे. आणि ते मला बऱ्याच प्रमाणात जमलं असं एकूण ज्या प्रतिक्रिया वाचकांच्या येतात त्याच्यातनं जाणवतं. इनफॅक्ट हा मुद्दा खरा आहे. इनफॅक्ट मला वाटतं तुझ्या मनोगतामध्ये देखील लिहिलं आहे की मोदींकडे बघताना नुसतं भित्तीवर डोकं आपटण्यापेक्षा त्यांच्या गुणांतून त्या आत म्हणजे खिडक्या आणि दरवाज्यांचा रेफरन्स. आणखी एक महत्वाचं म्हटलंय की
मोदींवरची टीका ही सुद्धा मोदींच्या समर्थकांनी लक्षात घेण्याजोगी आहे. आणि त्याच्यात मी तो उल्लेख केलाय की स देशपांड्यांचा रेफरन्स देऊन की काही बाबत तुमचा जो राष्ट्रवाद आहे तो राष्ट्रवाद आत्यंतिक दिशेने कसा जाऊ शकतो, त्याच्या स्टेजेस काय असू शकतात, हे एका प्रकरणात मी विशद केलेलं आहे. त्यामुळे मोदींवरची टीका सरसकट चुकीची आहे असंही मी म्हणणार नाही. फक्त आणि पूर्ण त्यांचं समर्थन म्हणजे जे टीका करतायत ते त्याच्यातही काय म्हणतात डाव उजवा करण्याजोगं आहे आणि त्यांचं कौतुक करतायत त्याच्यातही करायला पाहिजे. शेवटी ओव्हरऑल देशासाठी त्या लोकांनी काय केलं, या नेत्यांनी काय केलं, आणि ते माणसं आहेत शेवटी, हे लक्षात ठेवूनच आपल्याला त्यांच्याकडे थोडंसं सहृदयतेनेच बघावं लागतं. म्हणजे एकाच वेळेला जसं मर्ढेकरांनी उल्लेख केला की शास्त्र काट्याची कसोटी, एकाच वेळी शास्त्र काट्याची कसोटी लावायची आणि ज्यांचं मूल्यमापन करतो त्यांच्याविषयी एक किमान भावनात्मक ओलावा, व्यक्ती म्हणून ओलावा एखाद्या ही तशी कष्टसाध्य आहे आणि तशी आव्हानात्मक आहे. जसं मला मोदींच्या बाबत नरसिंह रावांच्या बाबत पहिलं सांगतो, त्याच्यात जाणवलं असं की सोनिया गांधींबरोबरचे त्यांचे संबंध हे का बिघडले असावे. तर मला सुरुवातीला म्हणजे अनुभव म्हणून सांगतो की सुरुवातीला असं वाटत होतं की सोनिया गांधींनी प्रचंड अन्याय केला आणि काही प्रमाणात झालंय की रावांना ज्या आपल्यालाही तो इतिहास माहिती आहे, पुस्तकातही तो दिलेला आहे, आता त्याच्यावर काही तपशील देण्याची गरज नाही. पण ते लिहितानाच माझ्या लक्षात आलं की सोनिया गांधीचा दृष्टिकोन काय असेल, की सोनिया गांधी इतक्या बाबरी मशीद पडल्यानंतर इतक्या अस्वस्थ का झाल्या असं त्याचं विश्लेषण करायचा मी प्रयत्न केलाय. म्हणजे जाता जाता फक्त त्याचं मला दिसलेलं कारण सांगतो की शेवटी त्या एक परदेशातनं इथे स्थायिक झालेल्या होत्या, एकट्या पडलेल्या होत्या, पती गेलेला होत्या, सासूबाई इतक्या प्रचंड ताकदीच्या राजकीय नेत्या त्या नव्हत्या, दिराचा मृत्यू झालेला होता, कोणी नव्हतं, तशा त्या एकट्या होत्या, मुलं परदेशात लहान होती मुलं. अशा वेळे बाबरी मशिदीनंतरच्या काळात एकदम जर का हिंदू बहुसंख्याकवाद मोठ्या प्रमाणात वाढला तर आपल्यासारख्या लोकांचं काय, हा विचार येऊ शकतो एखाद्या कोणाही व्यक्तीच्या, म्हणजे आपण परदेशात असलो तरी येऊ शकतो. आणि मग त्यामुळे त्यांची पुढची चाल म्हणजे त्यांनी जे काही डावपेच खेळले ते झालं का, हे असेलच असं नाही, पण शेवटी चरित्रकाराला काही जागा भरायच्या असतात, म्हणजे काढलेल्या जागा असतात त्या आपल्या पद्धतीने तिथे थोडीशी कल्पकता, आपण प्रतिभावान लेखक नसतो, लेखक असेल एखादा तर फार वेगळं बोलेल. जसं टिळक आगरकर नाटकाची प्रस्तावना तुम्ही वाचली तर विश्राम बेडेकरांनी ज्या प्रस्तावनेत ज्या पद्धतीने त्या दोघांकडे पाहिलं आहे ते प्रतिभावान लेखकाचं काम आहे. ते काय माझी ती ताकद माझी नाही, पण निदान आपण अंदाज करू शकतो की असं का झालं असं. तसंच बाबरी मशिदीच्या बाबत अनेकांचं जसं मोदींबाबत एका टोकाचं आहे, म्हणजे आता ते आपण बघतोय, पण 93 ते 97 तूही पाहिलेला आहेस तो काळ नरसिंह रावांवर इतकी टीका होतो की हे संघाचेच आहेत, इथपर्यंत ते पूजा करत बसले होते काय हे, आणि मधुरिमयांपासून सगळ्यांनी केले, ज्याच्यात काहीही तथ्य नव्हतं. पण हाही भाग आहे की नरसिंह रावत स्वतः म्हणालेले डॉक्युमेंटेड आहे की हा देश हिंदूंचा आहे, हे तुम्हाला नाकारता येत नाही. म्हणजे हिंदूंचा म्हणजे हिंदूंच्या भावनांची या देशांना कदर केली पाहिजे, हा जेव्हा एक भूमिका असते. आणि त्याचबरोबर नरसिंहरावांची भूमिका की कॉन्स्टिट्युशनली जे काही करायचं ते झालं पाहिजे. म्हणजे त्यांचं जे म्हणणं होतं की माधव गोडबोले वगैरे सगळ्यांनी लिहिलं की उत्तर प्रदेश सरकार तुम्ही बरखास्त का नाही केलं, तर केलं असतं आणि समजा बाबरी मशिदीच्या इथे काही घडलं नसतं तर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले असते, कारण त्यांनी शब्द दिला होता की आम्ही इथे काही गडबड करणार नाही. आणि तोपर्यंत म्हणजे त्या दिवसापर्यंत 8 डिसेंबर पर्यंत काही गडबड झालेली नव्हती. त्यामुळे केवळ माणसं जमलेली आहेत म्हणून सरकार बरखास्त करणं हे कॉन्स्टिट्युशनली संसदीय राज्यघटनेच्या दृष्टीने योग्य नव्हतं. पुढे ते सगळं हे झालं वेगळं. पण असे पेच प्रसंग येतात. जसं मला मोदींच्या बाबत 2 दिसले. एक तर 18 वर्ष ते 17-18 वर्षानंतर ते 2-2.5 वर्ष एकटे फिरत होते. काही ठिकाणी उल्लेख सापडतात की ते याला रामकृष्ण मिशनच्या कलकत्त्याच्या ह्याच्यात गेले होते. तिथे त्यांना सांगितलं, कारण ते ग्रॅज्युएट नव्हते आणि रामकृष्ण मिशनमध्ये तुम्हाला संन्यासी व्हायचं असेल तर ग्रॅज्युएट होणं आवश्यक आहे. तेव्हा ते ग्रॅज्युएट नव्हते, नंतर ते ग्रॅज्युएट झालेले आहेत. लोक काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत बोलत असले तरी ते दिल्ली विद्यापीठाचे ग्रॅज्युएशन आहे, त्यांनी पोस्टाने केलेलं आहे आणीबाणीच्या काळात, आणि नंतरचंही त्यांच्याकडे, फक्त ते कॉलेजमध्ये बसून त्यांनी केलेलं नाही. आणि हे त्यांच्या विरोधकांनी म्हणजे
निरंजन मुखोपाध्यायासारखा त्यांचा विरोधक जो आहे त्याने त्यांचं जे चरित्र लिहिलं आहे त्यातही तो उल्लेख आहे. परंतु तो नरेंद्र मोदींच्या मनात काँग्रेसबद्दल या पद्धतीची एक जी आपल्याला तीव्र अढी दिसते ती का आली असावी, किंवा या पद्धतीचा हिंदू एक आक्रमकता ही का आली असावी. गंमत म्हणजे अयोध्या आंदोलनाच्या काळाच्या सगळ्या इतिहासात नरेंद्र मोदी कुठेही दिसत नाही. म्हणजे आज ज्या पद्धती ते इतकं मोठं आंदोलन पेटलं पण त्याच्यात कुठेही नरेंद्र मोदींचा उल्लेख नाही त्या काळात. पण नंतर मात्र ते हिंदू हृदय सम्राट म्हणून एकदम गेले. तर ह्याची काही कारणं आपल्याला त्यांच्या ज्याच्यात दिसतात की ते म्हणजे जो फॉर्मॅटिव्ह इयर्स असतात कुमार वयापासून एक कॉलेजच्या वयापर्यंत जे आपल्यावर संस्कार होतात ते अजून टिकतात. म्हणजे ती एक बंदिस्त त्यातनं बाहेर पडणे खूप मुश्किल असतं. फार थोड्या लोकांना ते जमतं. म्हणून मी नरसिंहरावांचा उल्लेख केला की ते बुद्धी चापल्य असावं लागतं की एक आयडिओलॉजी जी त्यांनी डावी आयडिओलॉजी 91 सालापर्यंत केली पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की देशाला या क्षणी याचा उपयोग नाही, आपल्याला ते वेगळ्या मार्गाने जायला पाहिजे, तर ते सफाईने त्या मार्गाला गेले. याच्यासाठी एक विलक्षण वेगळं मेंदूचं रसायन लागतं ते लोकांच्या लक्षात आलं नाही नरसिंहरावांच्या बाबत. तर ती फॉर्मॅटिव्ह इयर जे असतात तर त्याच्यात 2 घटना तरी दिसतात. एक तर गुजरातमध्ये दंगली कायमच व्हायच्या, पण गुजरातच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी विमानाने कच्छच्या सीमेवर पाहणी करत असता भारताच्या हद्दीत पाकिस्तानने मारा केला आणि ते गेले आणि त्याची खूप मोठी रिॲक्शन गुजरातमध्ये आली. तेव्हापासून गुजरात हा पाकिस्तान विरोधाचा एक हा झालाय. दुसरा भाग असा की गुजराती जनतेच्या मनात तेव्हापासून रुजलेलं आहे की खरे पंतप्रधान पहिले हे वल्लभभाई पटेलच व्हायला आणि तो अन्याय झाला. म्हणजे जी आपण मराठी अस्मिता वगैरे म्हणतो त्या पद्धतीची अस्मिता. बरं हे सगळं फॉर्मॅटिव्ह इयर्समध्ये झालेलं आहे. नंतर ते कुमारवयीन म्हणजे ते साधारण तरुणच असताना मीनाक्षीपुरमचं धर्मांतर आणि मीनाक्षीपुरमचं धर्मांतर ही भारताच्या इतिहासात एक महत्वाची घटना आहे जी दुर्लक्षित झाली. त्याचा मी उल्लेख केलाय. ते होणं देशासाठी धोक्याचं आहे इंदिराजींच्या लक्षात आलं. म्हणून इंदिराजींनी करण सिंगाला पुढे करून तेव्हा विराट हिंदू संमेलनं भरवली ज्याच्यात विश्व हिंदू परिषद सहभागी झाली. अशी 3 संमेलनं झाली. पण पुढे इंदिराजींची हत्या झाली आणि तो राजीव गांधींचं तिकडे म्हणजे त्यांनी तिकडे दुर्लक्षच केलं आणि ते सगळं संघाने हायजॅक केलं. आता या घटना लक्षात घेतल्या. तिसरा भाग मला खूप हे होतं त्याच्याबद्दल अर्थात तपशील मिळाला नाही पण त्यांचा विवाह काही प्रमाणात उल्लेख नाही म्हणजे जे मला कळलं ते मी व्यवस्थित दिलंय. पण मी मुद्दाम दुसरी बाजू अशासाठी म्हणतोय की हे चरित्रकाराला करावं लागतं. मला जसोदाबाईंचं सुद्धा कौतुक वाटतं ना. त्या बाई ज्या डिग्निटीने राहिले आहेत इतके वर्ष किंवा त्यांचे कुटुंबीय पण आपले कायदे असे आहेत की त्या बाईने जर का इन्सिस्ट करायचं ठरवलं असतं तर त्यांना खूपच अडचणी उभ्या करता आल्या असत्या. पण त्या बाई ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष राहत आहेत जे डिग्निफाईड आयुष्य जगत आहेत त्याचा उल्लेख कुठेतरी झाला पाहिजे ना. त्या मुलाखती मिळाल्या नाहीत वगैरे सगळं ठीक आहे आम्ही प्रयत्न करू दे. पण अशा चरित्रात काही घटना असतात आणि त्यातनं ते चरित्र आपल्याला ते फिल इन द गॅप्स करायला लागतं. त्यामुळे फक्त धोरणांची चर्चा न करता धोरणांची चर्चा करावीच लागते कारण देश त्याच्यावर उभा राहतो. पण माणूस म्हणूनही त्यांना कसं आपल्याला त्यात बघता येईल ही धडपड करावी लागते. त्या संदर्भामध्ये मला म्हणजे तसं हे मोदींचं पुस्तक तसं बऱ्यापैकी मोठं म्हणजे जवळजवळ 430 पानांचं पुस्तक आहे आणि मला वाटतं जवळजवळ एक 20-19 मोठे वेगवेगळे हिंदी मराठी इंग्रजी असे सगळे. तर हे एक लेखक म्हणून मला असं जाणवतंय की इतक्या समकालीन आणि इतक्या ज्याला म्हणूया महत्वाच्या पण तरी देखील टोकाची मतं असणाऱ्या व्यक्तीविषयी लिहिताना संदर्भ साहित्याचा वापर एक लेखक म्हणून कसा केला आणि तिथे तुम्हाला एक लेखक म्हणून काय काय त्रुटी किंवा काय गॅप्स आढळल्या. म्हणजे आम्ही संशोधन करताना असं म्हणतो की आम्ही एक लिटरेचर रिव्ह्यू करतो आणि जो गॅप असेल तो भरून काढायचा प्रयत्न करतो. तर या पुस्तकाच्या बाबतीमध्ये ते तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपण म्हटलं तरी समृद्ध ग्रंथालय फार कमी आहे आणि त्यातही राजकीय याच्यावरची ग्रंथालय तर खूपच मर्यादित आहे. पुण्यात निदान गोखले इन्स्टिट्यूट म्हणा किंवा तुमची पुणे विद्यापीठ म्हणा त्यातले काही आहेत. म्हणजे मला एका मोठ्या ग्रंथालयाचं मी इथे नाव घेत नाही पुण्यातल्या पण मला नरसिंहरावांचं लिहिताना मनमोहन सिंगांचं चरित्र हवं होतं ते मिळत नव्हतं त्यामुळे आम्ही घेतलेलंच नाही. तर म्हटलं भारताच्या पंतप्रधानांचे चरित्र जर का म्हणजे त्यांचा मुलीने लिहिलेलं ते ठेवत नसाल तर हा बातमीचा विषय असं मी सांगितल्यावर त्यांनी विकत घेतलं आणि म्हणजे ही एक अनास्था आहे.
पण दुसरा मला इंटरेस्टिंग भाग दिसला, आणि तू त्या क्षेत्रातला आहेस म्हणून तुला सांगतो, की मोदींबद्दलची दुसरी बाजू, म्हणजे एक त्यांच्या बाजूने जे काही त्यांनी चांगलं केलं, कोविड काळात केलं, बालाकोटसारखं केलं, इकॉनॉमी फॉर्मल केली, नोटबंदीचे तोटे असले तरी काही फायदेही आहेत, ते मी मेन्शन केलेत काय आहेत ते. बालाकोटची सगळी स्ट्रॅटेजी कशी आखली, त्याच्यासाठी काय काय टेन्शन आली. कारण जेव्हा अभिनंदन हा वर्धमान जेव्हा पकडला गेला तेव्हा ते एकदम कैचित सापडलो होतो आपण, त्यातनं मार्ग कसा काढला. किंवा कोविडच्या काळात तर खूपच प्रॉब्लेम आले, तरी अर्थव्यवस्था कशी नीट ठेवली, परराष्ट्र धोरणात काय वेगळं केलं, हे सगळं करताना विरुद्ध बाजू ज्या आहेत, ज्या आपल्याला काही माहीत होत्या, जसं ते संसदेला फार महत्व देत नाही, किंवा ते लोकसंवाद साधतात पण व्यक्तिगत संवाद साधत नाही, त्यांना ते जमतच नाही. हा मोनोलॉग आहे, मी त्याच्यात म्हटलंय की त्यांचं, म्हणून त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठका कंटाळवाण्या होतात. परवाही आपल्याला जाणवलं की त्यांनी चांद्रयान आपलं तिथे पोहोचल्यावर त्यांनी 10 मिनिटं लगेच भाषण दिलं, की तो मोनोलॉगच होता तसा. तर ते त्यांचा स्वभाव आहे, म्हणजे त्याच्यावर मी तक्रार अशासाठी नाही करणार. हे म्हणजे कसं आहे की सचिनने कसं खेळावं किंवा कोहली हा सचिनसारखा का खेळत नाही असं ते म्हणता येत नाही. त्यामुळे मोदी नेहरूंसारखे का वागत नाही किंवा नेहरू मोदींसारखे का वागले असं कधी तुम्हाला म्हणता येणार नाही. त्या व्यक्तिमत्वाची ती वैशिष्ट्ये असतात. पण नवीन ह्याच्यात धोका जो जाणवला तो असा की जेव्हा मी असं ठरवलं की त्यांची विरुद्ध बाजूही समजून घ्या, म्हणून मी जाणीवपूर्वक नेटवर आणि इकडे त्यांच्या ज्या विरुद्ध ज्या काही त्यांच्यावर टीका करणारे, विरुद्ध नाही मी म्हणणार, त्यांच्यावर टीका करणारे, त्रुटी दाखवणाऱ्या अशा ज्या वेबसाईट आहेत, तशी जी जर्नल्स आहेत, तशी जी ही आहे, ती मुद्दाम बघायला लागलो. गंमत तुला सांगतो, त्याच्यानंतर माझ्यावर मोदींनी देशाची वाट कशी लावली आहे ह्या माहिती देण्याचा मारा सुरू झाला आपोआप, व्हॉट्सअप आणि सगळ्या. म्हणजे अल्गोरिथम कसे काम करतात. मग मी शिस्तबद्ध जाणीवपूर्वक 20 दिवस प्रो मोदी करायला लागलो, बरोबर उलटा सुरू झाला. तर आता आपल्यासारख्या लेखकांना ही काळजी घ्यायला, बरोबर, इतके इको चेंबर्स झाले, बरोबर, आणि त्याच्या पलीकडचं जग आहे, त्याच्या पलीकडे जग म्हणजे आपण जर का एकाच याच्यात बसलो तर आपल्याला एकाच प्रिझम मी नाहीच म्हणणार, कारण प्रिझमला 7 असतात, पण तुम्हाला एकाच भिंगातनं सगळं जग दिसू शकतं. आणि झालंय असं की ग्रंथालयात जाऊन वेगळं काहीतरी शोधण्यापेक्षा इथे रेडीमेड उपलब्ध असल्यामुळे आपण साहजिक त्याच्याकडे वळतो. पण त्याच्यात हे अल्गोरिथम किंवा आताच्या भाषेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो तुझा अभ्यासाचा विषय आहे, हे तुमच्यावर अलगद कसा ताबा मिळवत असतात आणि तुमच्या विचाराला किंवा तुमच्या संशोधनाला काय म्हणू अनकॉन्शियसली तुमच्या म्हणजे तुमच्या लक्षातही येत नाही एक दिशा कशी देतात, हे मला लक्षात आलं. आणि हा खूप मोठा धोका आहे असं मला जाणवलं. पूर्वी आपण फक्त कृतींच्या स्वायत्ततेबद्दल बोलायचो, कारण विचारांच्या स्वायत्ततेवर एवढं हे नव्हतं. पण या नवीन वातावरणामध्ये आपल्या विचारांची स्वायत्तता टिकवणं हे मला वाटतं लेखकांच्या दृष्टीने खूप महत्वाचं किंवा त्याचं इंटरप्रिटेशन करतं. आणि दुसरा भाग असा येतो की जेव्हा तुम्ही कॉन्टेम्पररी म्हणजे रावांच्या वेळेत एक काय होतं की फुलस्टॉप होता. 2004 मध्ये त्यांचं निधन झालं होतं आणि बऱ्यापैकी गोष्टी बाहेर आलेल्या होत्या. मोदींच्या वेळेत प्रॉब्लेम हा होता की अजूनही आहे की घटना घडतायत आणि त्याच्यात मोदींचं व्यक्तिमत्वही असं आहे की ते मोस्ट अनप्रेडिक्टेबल, ते कुठल्याही गुगली करतील आणि त्याचे काय परिणाम होतील सांगता येत नाही. म्हणून मग एक फुलस्टॉप ठेवायला लागतो, जे मला माजगावकरांनी शिकवलं, दिलीप माजगावकरांनी. आणि दिलीपरावांनी सांगितलं की एक फुल स्टॉप ठेवा. मग आम्ही ठरवलं की गुजरातची आत्ताची निवडणूक, बरोबर, शेवटची, म्हणून त्यांच्या जन्मापासनं ते गुजरातची आत्ताची निवडणूक ही त्यांनी कशी ते त्यांनी एक तर स्वतःला कसं घडवलं. या पुस्तकाचे एक 3 पार्ट आहेत. म्हणजे एक तर त्यांनी संघात राहून, एक तर त्यांचं फॉर्मेटिव्ह मगाशी म्हटलं तसं ते शाळेत आणि कॉलेजात होते तेव्हाचं कॉलेज नव्हतंच त्यांचं, शाळा. त्याच्यानंतर संघातला भाग ज्यात लक्ष्मणराव इनामदारांच्या हाताखाली ते कसे तयार झाले, आणीबाणीत त्यांनी काय काम केलं, आणि मग संघाकडनं ते भाजपकडे कसे गेले, आणि भाजपचं मग त्यांचं मुख्यमंत्रीपद कसं, गोधरा म्हणजे ते दंगलीबद्दल तर पूर्ण चॅप्टरच आहे आणि त्याच्यावर मी बरंच काम केलं. आणि तिथेही पुन्हा हाच प्रश्न आला. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल वाचला तेव्हा लक्षात आलं की काय काय घटना म्हणजे मिसलीड करणाऱ्या घटना सुद्धा कशा घडल्या. आश्चर्य हे वाटलं की एका मुलाखतीत, क्विंटला दिलेल्या मुलाखतीत राजदीप सरदेसाईंनी सुद्धा मान्य केलं की मोदींना जबाबदार धरता येणार नाही. पण नंतर त्यांनी पुन्हा सावरलं नाही तरी मुख्यमंत्री जबाबदार असतातच. पण आधी असं हे केलं कारण का तर मोदी नुकतेच तेव्हा सत्तेवर आले होते, 3-3.5 महिने झाले होते, त्यांना पूर्ण आवाका सत्तेचा नव्हता आणि दंगल
इतकी भीषण झाली. हो. देशपांडेंनी असं लिहिलंय की म्हणजे ते तर तटस्थ आणि हे की अटल बिहारी वाजपेयींनी जरी राजधर्माचा उल्लेख केलेला असला तरी स्वतः अटलजी असते तरी त्यांना राजधर्म पाळता आला नसता असं वातावरण होतं. तर म्हणजे तो सगळा चॅप्टर आहे त्याच्यावर. नंतर त्यांनी गुजरातचं एक रोल मॉडेल कसं केलं, म्हणजे मोदींचं ते वैशिष्ट्य आहे की कामगिरी अशी करायची, संघटना इतकी मजबूत करायची आणि त्याचबरोबर एक रोल मॉडेल करायचं आणि त्यातनं ते ठरवून दिल्लीकडे कसे गेले. म्हणजे मला असं जाणवतं की या माणसाने आपलं आयुष्य खरोखर आखून त्यानुसार पावलं टाकत त्यांनी काही गोष्टी अचीव केलेल्या आहेत आणि भारताचा पूर्ण सांस्कृतिक पाया सांधा हा कसा त्यांनी बदलला सांस्कृतिक दृष्ट्या. म्हणजे दिल्लीच्या जे एक एलिट, मी ते पाहिलेलं आहे दिल्लीचं एलिट सर्कल काय असतं इंडिया इंटरनॅशनल मध्ये तिथे पत्रकार असताना, त्या सगळ्याला त्यांनी एक जोरदार धक्का देऊन हे आंग्ल विद्याविभूषित किंवा ब्रिटिश युरोपच्या धर्तीने चालणारे धाटणीतनं का विचार करणारे जे आहेत त्यांना पॅरलल अशी मी भारतीय संस्कृतीतनं उभी राहणारी एक यंत्रणा राज्यव्यवस्था उभी करतो हे त्यांनी कसं दाखवून दिलं आणि त्याचे फायदे तोटे काय आणि त्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं मूलगामी चिंतन असा सगळा हा तो पट असल्यामुळे ते पुस्तक थोडं मोठं झालंय. नरसिंहरावांच्या वेळे फक्त त्यांच्या पंतप्रधान पदाचा हा होता, म्हणजे त्यामुळे ते मर्यादित होतं आणि ते कॅप्सूल सारखं झालेलं आहे. हे तसं सविस्तर आहे आणि त्यात जोडूनच एक प्रश्न असा आहे की देशपांडेंच्या एका विधानाचा त्यात उल्लेख आहे की राष्ट्रवादाची देखील स्पेक्ट्रम आहे, मोठा स्पेक्ट्रम आहे की केवळ म्हणजे इतिहासाचा अभिमान बाळगण्यापासून तर आपल्या याच्यामध्ये न बसणाऱ्यांचं पूर्णपणे उच्चाटन करणं अशा सगळ्या याच्यात आहे. तर एक लेखक म्हणून आणि या निमित्ताने तुझं जे सगळं वाचन अवलोकन विश्लेषण झालं, आपण आता त्या स्पेक्ट्रम मध्ये कुठे बसत आहोत असं तुला वाटतं? काय होत आहे की अजूनही म्हणजे मी जे स्वातंत्र्यपूर्व काळातलं सगळं वाचलं, आत्ताही मी अनेकांना रेकमेंड करीन वाचलं पाहिजे असं, जे म्हणजे माझ्यामध्ये दुर्लक्षित होतं. आचार्य जावडेकरांचं जीवन रहस्य नावाचं पुस्तक आहे, जे ऍक्च्युली महात्मा गांधींचं चरित्र आहे, त्याचं नाव फसू आहे. तर ते वाचताना असं एक लक्षात आलं की त्या काळापर्यंत ती जी एक सैद्धांतिक बैठक देणारे लोक होते, तशी सैद्धांतिक बैठक ठामपणे व्यवस्थित म्हणजे जी युरोपातील कॉन्टेम्पररी सगळ्यांना समजून तशी सैद्धांतिक बैठक देणारी एक काय म्हणू साखळी, लोकांची साखळी, बुद्धिमंतांची साखळी ही संघ किंवा भारतीय जनता पक्षाकडे नाही. त्यामुळे त्या स्पेक्ट्रम मध्ये तो जो धोका आहे तिकडे झुकण्याचा एक शक्यता ही कधी कधी नक्की वाटते. भारतीय कॉन्स्टिट्यूशन आहे हे सगळं चांगलं आहे, पण त्याच्यात एक धीराची बाब अशी आहे की आज भारतात सुद्धा 10 ते 11 मला वाटतं राज्य, कारण 9 ते 11 राज्य ही विरोधी पक्षांच्या हातात आहे. त्यामुळे भारताची लोकशाही ही काही धोक्यात आलेली नाही. बॅलन्स आणि काउंटर बॅलन्स हे दोन्हीकडे चालू आहे. त्यामुळे तो धोका 100% जो सहनी सांगितलेला आहे तो. आणि दुसरा मोदींच्या त्रुटीतला मला एक हा जो वाटतो, मी याच्यात विनोबा भावेंचा एक उल्लेख केलाय की धर्माच्या कुठच्या बाजू टाकून कुठल्या धर्माकडे आलं पाहिजे. तर मोदी हे धर्मरक्षक आहे पण ते धर्म सुधारक नाही. आणि आपले सगळे जर का स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे सगळे धार्मिक होते, म्हणजे महादेव गोविंद रानडे घ्या, लोकमान्य घ्या, महात्मा गांधी, सगळे भगवद्गीतेवर श्रद्धा ठेवणारे, मनापासून श्रद्धा ठेवणारे, नाटकं नव्हे, अंतरंगातनं त्यांना ती होती. योगी अरविंद घ्या, सगळे ही. तर ही मंडळी पाश्चात्यांचं ज्ञान पचवून आपल्या तत्वज्ञानातनं नवतत्वज्ञान आणत होती, समन्वय करत होती आणि नवतत्वज्ञान पण मांडत होती. ह्या देशाला कशी एक दिशा द्यायला पाहिजे, कसं एक त्याची घडण कशी झाली पाहिजे, असं करणारी एक नव्या पद्धतीने आता भारत प्रॉस्पर झालाय. तेव्हाच्या वाचनात आपले तत्वज्ञानात त्रुटी मला अशी दिसते की ते गरिबीचं जास्त उन्नयन करणारं वाटतं. आताचा भारत तसा नाहीये. आताचा भारत हा प्रॉस्परस आहे, त्यांना ईर्ष्या आहे, ऊर्जा आहे, तारुण्य म्हणजे काय म्हणतात ताकद आहे आणि एक्सपोजर पण आहे मोठ्या प्रमाणात. पण अशा वेळी जी सैद्धांतिक बैठक देण्याची गरज असते ती देणारे लोक देशपांडेनंतर तर मला कोणीच दिसत नाही आणि तो मला जरा काळजीचा विषय वाटतो. पण भारतातील लोकशाही
संपेल असं वाटत नाही. ते दिसतंय की लोकशाही कशी काम करते, ती ऍक्टिव्ह आहे आणि ते लोकांना बरोबर कळतं की व्हायब्रंट आहे. खरं आहे. शेवटच्या प्रश्नाकडे तो असा की आता 2024ची निवडणूक आहे आणि ही महत्त्वाची आहे अनेक अर्थाने, मोदींसाठी आहे, भाजपासाठी आणि एकूणच देशासाठी. कुठली जशी निवडणूक असते तशी ती आहेच. तर मोदी आता वयाची 70 पार केलेली आहे त्यांनी आणि अगदीच भाजपच्या नियमानुसार जायला तर 75 नंतर राजकीय संन्यास घेणं अपेक्षित असतं. ते कदाचित घेतील न घेतील येणारा काळ सांगेल. पण ही तशा अर्थाने शेवटची निवडणूक किंवा फॉर्मली असं जर मानलं तर या नवीन निवडणुकीत समजा जर भाजपचा विजय झाला, पुन्हा मोदी पंतप्रधान झाले, या सगळ्या शक्यता आहेत, तर एक लेखक म्हणून याचा अभ्यासक म्हणून तुम्हाला आपल्याला एक वेगळे पंतप्रधान, वेगळे मोदी पंतप्रधान म्हणून बघायला मिळतील का? मिळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि मोदींचं कॉन्ट्रीब्युशन काय असं कोणी विचारलं मला तर मला जे जयशंकर सांगतात ते जाणवतं की मोदींनी भारतीय लोकशाही जी पूर्वी एक विस्कळीत, आळशी, करप्ट, भ्रष्टाचाराने होत आहे काम, म्हणजे पुढे जात आहे पण ते जे हिंदू ग्रोथ म्हणतात, रेट ऑफ ग्रोथ 3%, 2%ने जाणारी आहे, त्याला एक व्हायब्रंट केलं. त्यांना लोक डेमोक्रेसी दॅट वर्क्स. आणि हे का मला महत्वाचं वाटतं ते सांगतो की आत्ता जगात जे मी बघतो त्यात 2 विचारधारा जोरात प्रबळ आहे. चीन जगावर ठसवू इच्छितोय की एकपक्षीय कम्युनिस्ट राजवट हीच देशाला प्रॉस्पर करू शकते. आमच्याकडे बघा, आम्ही 1980 मध्ये कुठे होतो आणि आता आम्ही कुठे आहोत. आम्ही आज 2ऱ्या नंबरचे महासत्ता आहोत. आम्ही नेक टू नेक अमेरिकेला चॅलेंज करतोय. दुसऱ्या बाजूला डेमोक्रेसीतनच प्रॉस्पेरिटी होते असं सांगणारे अमेरिका, ब्रिटन, त्याच्यात भारत आहे, हे आहे. पण कोविडच्या काळात असं झालं की हे देश पण ढेपाळले आणि भारतच स्थिरतेने काम करू शकतो. आज तुम्ही लक्षात घ्या की 136 कोटी लोकांना फुकट लस देणं आणि शिवाय 90 देशांना लस पुरवणं, हे डेमोक्रेसी करू शकते. मोदी करतात असं म्हणणार नाही, हे डेमोक्रेसी करू शकते. हे जे भारताने दिलं आणि त्याला लिडरशिप मोदींची आहे, म्हणजे ती नो डाऊट तुम्हाला ती टाळता येत नाही. किंवा 80 कोटी कुटुंबांना 3 वर्ष पोटभर रोजगार हा देश पुरवतोय, जे फ्रान्स आणि जर्मनीच्या एकत्रित लोकसंख्ये इतकी. बरोबर. आज इतके लाख लोकांना घरं मिळत आहेत. जनधन मध्ये इतक्या म्हणजे काय म्हणतात डिजिटल इंडिया, याचा उत्कृष्ट वापर कसा करायचा. आणि त्यातनं नंदन निलकणी सारखा जो भाजपच्या विरोधात उभे होते ते बंगलोरमध्ये पराभूत झाले, त्यांना परत सरकारमध्ये घेऊन त्यांच्याकडनं आधार आणि हे सगळं अटॅच करून लिंक करून यातनं ती जी एक डिजिटल इंडियाची ही केलेली आहे, एक मोहीम काढलेली आहे, किंवा स्वच्छ भारत सारखी असेल ती मोहीम जी आहे, तर थोडक्यात म्हणजे डेमोक्रेसी दॅट वर्क्स. आणि अशी वर्किंग डेमोक्रेसी जगाच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकते. एक जो मी मुद्दाम उल्लेख केलाय थोडक्यात हा करतो की मोदींनी उत्तर प्रदेश कसा जिंकला याचं विस्तृत विवेचन माझ्या याच्यात आहे. त्याच्यात त्यांनी असं दाखवलं की त्यांनी प्रमुख 2 जे समाज घटक होते, जे डॉमिनंट होते, समाजवादी पक्षाचा यादव गट आणि बसपा मायावतींचा गट, याला बाजूला ठेवून जे छोटे छोटे सगळे जात होते त्यांना जातींना एकत्र आणलं, त्यांची एक मोठी मोठ बांधली आणि त्यातनं विजय मिळवला. एक्झॅक्टली तसंच त्या आंतरराष्ट्रीय राजकारणात करत आहेत. ते छोट्या छोट्या देशांना एकत्र आणतायत आणि त्यांच्या थ्रू त्यांच्या मतदानाचा वापर करून एक वळण देण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे जे डेमोक्रेसी दॅट वर्क्स, चीनला चिंता ती आहे, म्हणजे अनेक जण बोलत नसतील तर पण चीनला चिंता ती आहे की त्यांच्या समोर एक असं मॉडेल उभं राहत आहे की जे लोकशाहीत असून भांडणं करतील, वाद घालतील, अनेक गोष्टी होतील, पण ते आणि बऱ्यापैकी वेगाने पुढे जात आहे. म्हणजे पूर्वी जे होते त्याच्यापेक्षा वेगळे, हे त्यांचं मला वाटतं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी गमतीने असंही म्हणतो की राजीव गांधींचे 2 उपकार आहेत, भाजपाने ते मान्य केले पाहिजे संघ परिवाराने, की राजीव गांधींनी संगणक आणला त्यामुळे डिजिटल इंडिया शक्य झालं आणि राजीव गांधीने अयोध्येतलं कुलूप उघडलं म्हणून राम मंदिर शक्य झालं. तर कुठेतरी त्यांचं श्रेय मान्य केलं पाहिजे. पण हे जे ट्रान्सफॉर्मेशन भारतात आहे आणि ते 100% जाणवत आहे, तर ते ट्रान्सफॉर्मेशन हे मोदींचं आहे. आता ते कुठल्या लेव्हलला नेतात. आणि पुढचा भाग असा की ज्या सावरकरांचं नाव अमित शहा वगैरे घेतात, यांनी हिंदू समाज हा विज्ञान निष्ठ झाला पाहिजे यावर भर दिला होता.
तो विज्ञाननिष्ठ हिंदू समाज किंवा आपण असं म्हणू पुरोगामी, मुलांनी असं सुंदर म्हटलेलं आहे की सावरकरांचं बाकी सगळं विसरून जा, त्यांचा एक मंत्र लक्षात ठेवा, त्यांच्या भाषणातच आहे की अद्यावत व्हा. आता हे अद्यावत होणं जे हे फक्त टेक्नॉलॉजी नाही होणार, मानसिकता, ही अद्यावत मानसिकता जी व्हायला हवी आहे, जी आपल्या चांद्रयान किंवा यातनं दिसते, ती जी पाझरायला हवी आहे, त्याच्यासाठी मोदी किती त्यांनी प्रयत्न केले तर ते एका वेगळ्या उंचीवर जातील. नाही तर तिसऱ्यांदा फक्त निवडणूक जिंकणं नेहरूंनंतर हा विक्रम म्हणून नोंदला जाईल. पण त्यांना जर का ठसा उमटवायचा असेल या समाजावर, तर भारतीय हिंदू समाजाला त्यांनी मानसिकता अशा रीतीने बदलली की तो अधिकाधिक अद्यावत होत गेला. आणि त्यांच्या भाषणात ते तुकडे सापडतात, पण राजकारण आलं की ते एकदम कडव्या याच्याकडे जातात. हा माझ्या मते 24 नंतरचा ते जिंकेल त्याचा एक महत्वाचा भाग आहे. आणि ते नाही जिंकले तर ही जी डेमोक्रेसी ॲट वर्क्स ही जी प्रक्रिया सुरू झाली आहे, ती राहुल गांधी किंवा जे कोण पंतप्रधान असतील ते कशी पुढे नेतात, हा पण इंटरेस्टचा विषय. खरं तर मी शेवटचा प्रश्न म्हटलं होतं, पण मी अगदी शेवटचा छोटासा प्रश्न विचारतो की 2 अत्यंत राजकीय दृष्ट्या महत्वाच्या व्यक्तींवर झालंय, तिसरी कोणती व्यक्ती तुझ्या लेखनाच्या रडारवर असू शकेल? आणि आम्ही काय लेखनाच्या रडारवर आहे पण ती भारतातली नाहीये. ओके. आणि थोडंसं त्याचं सुतोवाच हे करतो की मला असं माझ्या वाचनातनं अचानक जाणवलं की फ्रेंच राज्यक्रांतीचं आपण खूप कौतुक करतो, पण फ्रेंच राज्यक्रांतीच्या 13 वर्ष आधी अमेरिकेची राज्यक्रांती झाली आणि त्याच्यात माणसाला पहिला अधिकार दिला गेला की पर्स्यूट ऑफ हॅपीनेस, आनंदाचा शोध घेणं हे माणसाचा हक्क आहे. हा जो होता आणि त्याच्या मागे जो होता तो बेंजामिन फ्रँकलिन, ज्याने अनेक गोष्टीत काम केलं. म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी राष्ट्रपुरुष आहे तो. तसा राष्ट्रपुरुष आपल्या भारताला झालेला नाही, किंवा कुठल्याच देशाला झालेला नाही. बहुप्रतिभेचा म्हणजे बायफोकल जे आपण चष्मा वापरतोय तिथपासनं विजेच्या याच्यापासनं ते त्याने बॅटऱ्या बनवल्या होत्या आणि त्याने अमेरिकेच्या राज्यघटना पण लिहिली, जगातला पहिलं राजकीय पेपर काढला आणि अनेक पद्धतीने त्याने काम केलं. तर त्याच्यावर माझं थोडंफार काम सुरू आहे. कारण एक प्रॅग्मॅटिक काय आहे, आपल्याकडे सगळे राष्ट्रपुरुष हे खूप उंचीचे नैतिक दृष्टी. प्रॅग्मॅटिक राष्ट्रपुरुष कसा असू शकतो की जो प्रॉब्लेम, गंमत मला ही वाटते की त्या काळात 1705 ते 1790 त्याचा कालखंड, त्या काळात त्याने प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम आणली की माझ्याकडे मोलकरणीला जेवढा टॅक्स भरायला लागतो तो कमी लागला पाहिजे आणि मला जास्त लागला पाहिजे. किंवा महापालिकेत आगीचा बंब असला पाहिजे, त्याने आणलं. जगातली पहिली लेंडिंग लायब्ररी त्याने सुरू केली. स्पीड पोस्ट त्याने काढलं त्या काळात अमेरिकेत. शिकागो, फिलाडेल्फिया आणि वॉशिंग्टन हे बोस्टन इथे रात्री घोड्याने प्रवास करून पोस्ट लवकर पोचावं, अशा पद्धतीचे जे विचार करणारे हे आहेत. आपल्याकडे डॉक्टर आंबेडकरांनी तसे विचार काही मांडलेले आहेत, पण बाकी आपल्याकडे नैतिकतेवर खूप भर होता. टिळकांच्या अनेक लेखनात आपल्याला दिसतं. पण अशा पद्धतीचा राष्ट्रपुरुषाबद्दल एक आयडियल व्यक्तिमत्व म्हणून लिहिता येईल का, याच्यावर माझं काम चाललंय. बघूया आता कसं होतं. आणि दिलीपराव मासगावकर हिरवा कंदील मिळाला की मग ते चालू होईल. आमची अशी अपेक्षा आहे की या 2 उत्तम पुस्तकानंतर असं एक तिसरं वेगळं पुस्तकही वाचकांच्या भेटीला लवकरच येईल. त्या दृष्टीने मनपूर्वक शुभेच्छा. आणि या 2 उत्तम ज्याला आपण म्हणूया बॅलन्स अशा पुस्तकांसाठी पुन्हा एकदा धन्यवाद आणि अभिनंदन. तू जे उल्लेख केलास त्याचा मी परत एकदा उल्लेख करतो की मला प्रामुख्याने जाणवलं आपल्याकडे सातत्याने बोललं जातं की समाजात प्रचंड दुही माजलेली आहे, गट पडलेली आहे. माझ्या मते तसं नाही. समतोल विचार वाचणारा, विकत घेऊन वाचणारा एक वर्ग आहे आणि कुठलंही प्रमोशन नसताना अशी पुस्तकं ते विकत घेतात, वाचतात, त्याबद्दल पत्र लिहून कळवतात. त्या अर्थाने ही आपली लोकशाही अजून चांगली व्हायब्रंट आणि जिवंत आहे. हा अनुभव मला आला आणि तो माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि असाच प्रगल्भ, जाणकार आणि संतुलित वाचक वर्ग वर्धमान होत राहावा, वाढत राहावा, ही या चर्चेच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.